गेले जवळजवळ 80 दिवस आम्ही महाराष्ट्रातला हे सांगतो. आणि मी माझ्या भाषण तुम्ही काढून बघा, ह्या फोटोंचं सगळं वर्णन माझ्या भाषणात आहे, पहिल्याच भाषणात, ज्याच्यात मी सांगितलं होतं की तो अंतिम घटका जेव्हा मोजत होता संतोष, तेव्हा ही हरामी, ही नालायक नराधम जल्लाद त्याच्यावरती लघुशंका करत होते. तेव्हा लोकांनी आमची टिंगलटवाळी केली. आज काय आलं आहे समोर? म्हणजे इतकं क्रौर्य माणसाच्या अंगात येतं कुठनं? आपल्याला सुद्धा एक आई आहे, आपल्याला सुद्धा एक बाप आहे, आपल्याला बहीण आहे, आपल्याला बायको आहे, आपल्याला मुलं आहेत. ह्या सगळ्या संसाराच्या लपेट्यात आपण असताना आपल्यातला प्रेमाचा झरा आहे कुठे? आपलं हृदय कुठे हरवलं आहे? म्हणजे हे सगळं बघताना महाराष्ट्रातली 90% जनता ही भयचकित झाली असतील. आणि ह्याच्यातनं क्रेडिबिलिटी ऑफ अ पॉलिटिशियन कम्स टू झिरो. कारण का आम्ही केलेल्या गुन्ह्याला आश्रय मिळणारे आशीर्वाद आहे, त्यामुळे मला काहीच होणार नाही ही जेव्हा भीती संपते तेव्हा हे सुरू होतं. माणसाच्या मनात एक भीती असते की मला कोणतरी प्रश्न विचारेल, मला ह्याची उत्तरं द्यायची आहेत, मला ह्याची उत्तरच द्यायची नाही, मला शाबासकी मिळणार आहे. हे जेव्हा त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी असतं तेव्हा त्यांच्याकडनं हे प्रकार घडतात. प्रश्न हा नाही आहे. प्रश्न आहे हे फोटो जेव्हा त्याची पोरं बघतील, त्यांच्या पोरांच्या मनावर जे इम्प्रिंट येणार आहे की माझ्या बापाला असं मारलं. हा कधी कोणी विचार केला की त्यांना काय वाटत असेल की पुढे काय घेऊन जाणार आहेत ते? एका वयाला एखादी गोष्ट घडली म्हणजे अजूनही अपघात बघितल्यानंतर 4 दिवस आपल्या डोळ्यासमोर तो अपघाताचं चित्र जातच नाही. त्या पोरा बाळांसमोर जेव्हा हा फोटो जाईल, त्याचं इम्प्रिंट जे त्यांच्या हृदयावर उमटेल, पुढे आयुष्यभर हेच घेऊन जगायचं आहे, त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट काय असेल त्या पोरांवर? कधी विचार करू आपण? हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही ही क्रूरता मांडली होती, पण आता ती फोटोच्या माध्यमातून बाहेर येते. तेव्हा लोकांना, काही लोकांना ती अतिशयोक्ती वाटली. काही लोकांनी जातीचं पांघरून घेण्याचा प्रयत्न केला की एका जातीला बदनाम केलं जातं. मी त्या जातीचा आहे हो, पण माझ्यातली माणुसकी मी मरू नाही देणार. मी जातीच्या विरोधात जाईन, पण मी माणूससाठी जगडेन. शेवटी जगतो कशाला माणूस म्हणून? हो ठीक आहे, वाल्मिक करार माझ्या जातीचा आहे, पण माझी जात हिंस्र होऊ शकत नाही. माझी जात, तिथला माणूस हा माणुसकीपासून लांब जाऊ शकत नाही, मला विश्वास आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून ही केस लावून धरली मी. पहिल्या दिवसा मला अजूनही आठवतं, मी नागपूरच्या अधिवेशनात प्रवेश केला आणि पहिला प्रश्न मला कोणीतरी पत्रकाराने विचारलं, तेव्हा मी पहिलं सांगितलं होतं ह्या हत्येच्या मागे एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडची एक हत्या नाही मुख्यमंत्री महोदय. वाल्मिक कराडने अनेक अशा हत्या केल्या आहेत त्या कधी पोलिसांनी नजरेसमोरच आणल्या नाहीत. आज महादेव मुंडेची बायको बसली आहे, त्या महादेव मुंडेच्या बाजूला 2 लहान पोरं आहेत. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, मी आणि सुप्रियाताई. तो पोरगा ज्या पद्धतीने बिलकुल रडत होता आईला, मी त्या खोलीतनं बाहेर निघून गेलो. आपण काय उत्तर देऊ शकतो? एवढसा लहान पोरगा, बापाच्या म्हणजे विरह त्याला सहनच होत नव्हता. त्याची आई काय बिचारी अडाणी बाई, पण लढण्याच्या तयारीत उतरली आज. आणि असे अनेक महादेव मुंडे आहेत जे गाडले गेलेत त्या भूमीमध्ये आणि ज्याचा आता पताही नाही आहे. औष्णिक वीज केंद्रामधली जी राख, त्याच्यामध्ये किती हाडं आहेत जरा तपासून बघा. तुम्हाला इतिहास बरंच काही सांगून जाईल बीडच्या राजकारणाबद्दल. पण महाराष्ट्रामध्ये परळी नावाचं एक असं गुन्हेगारी केंद्र आहे, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. मी विद्यार्थी दशेपासून मुंबईतल्या गँगवॉर बघतोय, विद्यार्थी दशेपासून. पण मुंबईत उघडपणाने दाऊद विरुद्ध भूमिका घेणारे पत्रकार होते, सामाजिक कार्यकर्ते होते, लोक होती जी दाऊद विरोधात बोलायची. दाऊद हा त्याचं काय वर्णन करायला नको. पण मी तुम्हाला सांगतो, मी अनेक जणांशी बीडमध्ये बोलतोय, अनेक जण सांगतात की साहेब माझ्याबरोबर हे झालं, साहेब माझ्याबरोबर ते झालं. बोलता का? नाही हो साहेब, हा बाहेर आल्यावर ठेवणारच नाही. हा जो बाहेर आल्यावरची भीती लोकांच्या मनात बसलेली आहे ती अजून निघायला तयार नाही. आणि लोक आजही काय सांगतात माहिती आहे ना, साहेब चार्जशीटमधनं सुटणार हो, कोण देणार विटनेस, कुठनं होणार, आणि चार्जशीटच लूज करणार. म्हणजे लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही. कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे
बापू अंधळे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यातनं वाल्मिकीला बाहेर काढण्यात आला, याच्यावर कोणाचा विश्वासच बसू शकत नाही. आता सीसीटीव्ही जे मागत होते त्या सीसीटीव्हीत नाही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची माहिती अहो, मी तुम्हाला सांगतो, मी गेले 15 दिवस बोंबलून सांगतोय की तो ज्या जेलमध्ये आहे, काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये. 1-2 दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस, नंतर मग ते परत कोर्टात जातात, मग जेल कस्टडी होते. जेल कस्टडी गेली की त्याला बरोबर त्यांच्या तुरुंगात टाकतात त्याच्या, आणि बरोबर त्याच्या बॅरेकमध्ये पोचतात. मग त्याचं मॉलिश करतात, त्याला स्पेशल चहा येतो, त्याला स्पेशल जेवण येतं. मजा आहे, मजा आहे. आव्हाड साहेब मुख्यमंत्री मी विद्यार्थी दशेपासून मुंबईतल्या गँगवॉर बघतोय, विद्यार्थी दशेपासून. पण मुंबईत उघडपणाने दाऊद विरुद्ध भूमिका घेणारे पत्रकार होते, सामाजिक कार्यकर्ते होते, लोक होती जी दाऊद विरोधात बोलायची. दाऊद हा त्याचं काय वर्णन करायला नको. पण मी तुम्हाला सांगतो, मी अनेक जणांशी बीडमध्ये बोलतोय, अनेक जण सांगतात की साहेब माझ्याबरोबर हे झालं, साहेब माझ्याबरोबर ते झालं. बोलता का? नाही हो साहेब, हा बाहेर आल्यावर ठेवणारच नाही. हा जो बाहेर आल्यावरची भीती लोकांच्या मनात बसलेली आहे ती अजून निघायला तयार नाही. आणि लोक आजही काय सांगतात माहिती आहे ना, साहेब चार्जशीटमधनं सुटणार हो, कोण देणार विटनेस, कुठनं होणार, आणि चार्जशीटच लूज करणार. म्हणजे लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही आहे. कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे, बापू अंधळे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यातनं वाल्मिकीला बाहेर काढण्यात आला, याच्यावर कोणाचा विश्वासच बसू शकत नाही. अहो, मी तुम्हाला सांगतो, मी गेले 15 दिवस बोंबलून सांगतोय की तो ज्या जेलमध्ये आहे, काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये. 1-2 दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस, नंतर मग ते परत कोर्टात जातात, मग जेल कस्टडी होते. जेल कस्टडी गेली की त्याला बरोबर त्यांच्या तुरुंगात टाकतात त्याच्या, आणि बरोबर त्याच्या बॅरेकमध्ये पोचतात. मग त्याचं मॉलिश करतात, त्याला स्पेशल चहा येतो, त्याला स्पेशल जेवण येतं. मजा आहे, मजा आहे. आता पुरावे सरळ दिसून येत आहेत, फोटोज दिसून येत आहेत. आता कारवाई होईल वाटतं तुम्हाला? एक जोडून म्हणतो, आपणच पहिले असे नेते होता की ज्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे हत्या झाली, अशा प्रकारे त्याला मारलं. आपणच पहिले होता की जे सांगत होता त्यावेळेस आपल्याकडे पुरावे होते आणि हे सरकारकडे, कारण व्हिडिओ तेव्हा पण आले असते. एक लक्षात घ्या की मी ह्याचा पूर्ण अभ्यास केलेला होता. या गुन्ह्याचा मी इथनं तिथनं माहिती घेत पूर्ण अभ्यास केला होता. आणि मी हवेत गोळीबार करत नव्हतो. अशा प्रकरणामध्ये हवेत गोळीबार करून राजकारण खराब करायचं नाही आहे. राजकारणातलं गांभीर्य टिकलं पाहिजे. आपला आरोप सिद्ध. आज मी म्हणजे मला आनंद नाही आहे, पण कमीत कमी हा मला विश्वास आहे की महाराष्ट्राला हे पटेल की जितेंद्र तेव्हा जे बोलला होता ते आज खरं पोलिसांनी खरं म्हटलंय. लघुशंका करता तुम्ही, लाज नाही वाटत? लघुशंका तुम्हाला तुमच्या शरीराला अशी, आणि त्याच्यावर मीठ लावा, काय होतं बघा. माझा फक्त प्रश्न एवढा आहे की आपण सगळे विसरून जाऊ. आपण उद्यापासून परत आपल्या आयुष्यामध्ये बिझी होऊन जाऊ. त्या 2 लहान पोरांचं काय, त्याच्या बायकोचं काय, ती कुठे बिझी होणार आता? त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मारला. पण ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख करता, आजही त्यांची बायको त्याच अपेक्षेने आहे की सरकार न्याय देईल. पण तुम्हाला वाटतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागितला जातो आणि सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा हे सरकार घेणार नाही. हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल यावरती माझा विश्वास नाही, आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलं. म्हणजे आता ह्या क्रोरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही माफ करा, नाही तर नका करू. लोक आता तुम्हाला विचारणार नाहीत. पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रतिमा. आव्हाड साहेब, आपण चार्जशीटमध्ये बघितलं असेल तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडला गेलाय, पण टोळी प्रमुख हा सुदर्शन गुले दाखवलाय. तर आपण यावरती काय बोलू? छे टोळी प्रमुख कसला सुदर्शन घुले? या सगळ्याचा बाप एकच आहे, वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराडचा बाप एकच आहे, धनंजय मुंडे, जो स्वतः सांगतो की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. ह्याच्यावरती नैतिकतेच्या येणे तरी कसला नैतिकता आणि कसली काय घेऊन बसला तो? कुठली नैतिकतेच्या बाब गोष्टी करतो? पण
मग याच आता अर्थसंकल्प अधिवेशन आहे, याच एकूणच गोष्टीला धरून तुम्ही राजीनाम्याची मागणी कराल का? कारण आता असं आहे ज्या की पद्धतीनं आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आहोत की आमच्या बाकी कोणाकडनं अपेक्षा नाहीत. निदान मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा आहे. मी तर पहिल्या भाषणात व्यक्त केले की मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक मुलगी आहे, त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला. इथपर्यंत भावनिक होऊन मी बोललो. कारण का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे, तो BJPचाच कार्यकर्ता आहे, तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे. पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात? माणुसकीसाठी लढायचं की नाही, की फक्त जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं? मी नाही विसरू शकत. मी भलेही वाल्मिक कराड माझ्या जातीचा आहे, पण मला विचाराल तर वाल्मिक कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे. खरं कायद्याने ते मान्य नाही, म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल, कोर्ट निर्णय घेईल, ते त्याचा अधिकार आहे. पण कमीत कमी जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया. पण एकूणच हा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा. आम्ही कुठे म्हटलं की तो BJPचा कार्यकर्ता आहे, मग आपण कशाला मागे राहा आणि आपण कशाला नाही. आम्ही आमच्या भावासारखं लढलो त्याच्यासाठी. मी तर काय त्यांच्या घरच्यांशी बोलायलाही जात नाही, मी काही कुठेही संपर्क साधायलाही जात नाही. मी असं पण सगळ्यांपासून लांब राहतो, कारण का मला माझी लढाई लढायची आहे. आय डोंट वॉन्ट टू गेट इन्फ्लुएन्स्ड बाय एनीबडी. आवड जे आपण एक जर वृत्त बघितलं असेल तर अशा अनेक किती काय काय घटना घडल्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला उद्या भेटा, मी तुम्हाला कमीत कमी 15 नावं देतो ज्यांचे मर्डर झाले, त्यांचा कधी पोलिसांनी उल्लेखही केला नाही. आता तुम्ही विचार करा, तो फड नावाचा पोरगाचा एक हे आहे रील, कैलाश फड. त्या रीलमध्ये तो काय म्हणतो माहिती आहे? चांगल्या चांगल्यांचा गेम होऊ शकतं बरं का. अरे केवढा माज. साधी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड CID ऑफिसला आला, हे पोलिसांना शोभणार होतं का? एखादा माणूस सांगतो मी येतोय, पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होता. पोलिसांनी दरवाजे उघडे ठेवले आणि पोलिसांच्या समोर तो एका प्रायव्हेट गाडीतनं येऊन उतरला आणि असं चालत मस्त पोलीस स्टेशनमध्ये गेला. अच्छा, ज्यांनी त्याला गाडीतनं आणला तो काय सांगतो की मला रस्त्यात अण्णा दिसले. मी अण्णा विचारलं, अण्णा तुम्ही एवढ्या छोट्या गाडीत? अण्णा म्हणाले काय करू? मी तर म्हणाले या माझ्या गाडीत. अरे काय हास्यास्पद विधान आहे तो. अहो या सगळ्यांना अटक व्हायला पाहिजे, कारण का त्यांनी ह्या नराधमाला मदत केली आहे. तो जिथे जिथे लपला, ज्या ज्या ठिकाणी लपला, ज्या हॉटेलमध्ये गेला, त्या सगळ्यांना लोकांना तुम्हाला अटक करायला पाहिजे की तुम्ही मदत केली गुन्हेगाराला. कुठे होते काय? पण एकीकडे ज्या पद्धतीचे फोटो आले, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. एकीकडे विरोधक देखील राजीनाम्याची मागणी करतायत. सत्ताधारी असलेले सुरेश धस पासून सगळे राजीनाम्याची मागणी करतायत. मग राजीनामा का नाही होते? कोण पाठीशी घालतंय त्यांना? कोण पाठीशी घालतंय? आवडते वे पण हे आता काय असं आहे की मुख्यमंत्री आता वाजलेत किती? 10:30. मुख्यमंत्र्यांनी जर 11 वाजता ठरवलं की राजीनामा झाला तर 11 वाजून 5 मिनिटांनी फ्लॅश येईल, धनंजय मुंडे रिझाइन्स. इट इज फॉर द गव्हर्नमेंट टू डिसाइड हू शुड बी इन द कॅबिनेट, हू शुड नॉट बी इन द कॅबिनेट. ह्याच्यामध्ये काय हे नाही आहे, पण मला माहीत नाही. आम्ही तर दररोजच मांडतो आहोत. मला तर तुम्ही विचारूच नका. आम्ही गेल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने हा मिंडा लावून आणि मला आनंद होत नाही, पण मला नैतिकदृष्ट्या बरं वाटतं की मी एका माणुसकीच्या लढ्यामध्ये त्या माणसाच्या बाजूनी होतो ज्याची हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं. मी माणुसकीच्या बाजूनी उभा राहिलो. जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले, पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूनी उभं राहिलो. जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा, अत्याचाराच्या विरोधात बोला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहेत आणि ते आम्ही करतो. पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे, पण ह्याच्या आधीची जी 2-3 वर्षापूर्वीची भूमिका आहे, पोलीस हे कंप्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते. SP वाल्मिक सांगेल तो, कलेक्टर वाल्मिक सांगेल तो, तहसीलदार वाल्मिक सांगेल तो. कारण का तुम्हाला राखेच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला पोलीस केसेस दाबायच्या होत्या. कुठं फोन रेकॉर्ड येतात, अण्णा माझ्यावर ही केस झाली. अरे काय काळजी करू नको, समजवतं त्याला. अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकदीने. एक असा पण मुद्दा आलाय की जर तो आडवा आला तर त्याला आडवा करा, असं कॉलमध्ये नमूद पण झालं आणि ते
चार्जशीटमध्ये देखील हे केले. अहो, त्या चार्जशीटमध्ये हे पण लिहिलं आहे ना की हे संपवा नाहीतर आपण संपू. आलं ना, हे काय याचा अर्थ काय समजायचा. आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो? कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे? सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले? कोणी कोणी मिटिंग घेतल्या? असं आहे की या गुन्ह्यांचा डंब टिंब 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 जोडत चला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या प्रकरणाच्या मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे. याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स आहे की ते शोधायचं आहे. हार्वेस्टरचे पैसे कोणाच्या इशाऱ्यावरती जमा झाले? आवाजाकडनं जे काही हप्ता घेण्यात आला त्या हप्त्यामध्ये मध्यस्थी कोण करत होतं? कोणी कोणाला फोन केले? टिंब जोडा, उत्तर मिळतं. पण टिंब जोडायचेच नाही म्हटल्यावर कोण उत्तर देणार? पण हे टिंब जोडले तर नक्कीच उत्तर मिळेल. पण मग सरकार त्या प्रकरणामध्ये टिंब जोडण्याचा प्रयत्न का करत नाही? हा सरकारचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही. मी पहिल्या दिवशी दोघांची नावं घेतली. जेव्हा दोघांचीही नावं घ्यायला सभागृहात कोणी तयार नव्हतं तेव्हा आका, मग त्याचा आका. मी म्हटलं आका बिका काय नाही, नाव हे. मी पहिल्या दिवशी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, आजही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारने सरकारचा निर्णय घ्यावा, नाही तर महाराष्ट्राच्या मनाने आज निर्णय घेतला. आज हे फोटो बघून घरातल्या प्रत्येक घरामध्ये 2 अश्रू पडले असतील, प्रत्येक घरामध्ये 2 अश्रू पडले असतील. मागील काही काळामध्ये जे नामदेव शास्त्री आहेत त्यांनी एक विधान केलेलं होतं की आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करा, आणि आता ही मानसिकता समोर आली आहे. जाऊ द्या, आता मला त्या नामदेव शास्त्रींबद्दल बोलायला लावू नका हो. जाऊ द्या, नामदेव शास्त्रींना बाजूला ठेवा. अशी कोण शास्त्री बिस्त्रींचं ऐकायला कोण तयार नसतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.